मूलबाळ झाल्यानंतर आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. आपण सगळं लक्ष आपल्या घरावरती आणि मुलांवरती असतं. असं बऱ्याचदा होतं की आपल्याला नवीन कपडे देखील घालावेसे वाटत नाहीत. त्यासाठी मी तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे. चांगले टिप्स मी शेअर करणार आहे. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ गाईस, मी कीर्ती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. सकाळी उठल्यानंतर 5:30 वाजता आपल्याला उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम यामध्ये आपल्याला कपालभाती देखील करायचं आहे. कपालभाती केल्यामुळे आपल्या पोटाची साईज कमी होते आणि आपली पचनक्रिया वाढते. त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही. म्हणून सकाळचा 15 मिनटं किंवा अर्धा तास तरी स्वतःसाठी द्यायला हवा. म्हणजेच आपण कोणतीही एक्सरसाइज करतो ती 45 मिनटाची असते. 45 मिनिटाची जर तुम्ही रोज डेली एक्सरसाइज केली तर तुमची वजन कमी करायचं असेल तर नक्कीच वजन कमी होते. आज मी तुम्हाला नाश्ता काय करायचा आणि सकाळी आपण काय काय जेवण घेतलं पाहिजे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी मिशोवरनं काही साड्या घेतलेल्या आहेत त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाळंतपण झालं, डिलिव्हरी झाली की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा वैताग येतो आणि आपला स्वभाव देखील चेंज होतो. आपल्याला नवीन नवीन वस्तू ज्या घालावंसं वाटत नाही, मेकअप करावंसं वाटत नाही आणि कुठं देखील जावंसं वाटत नाही. सगळा वेळ आपण मुलांना देत असतो आणि त्यामुळे आपली तब्येत खराब होते आणि आपण स्वतःवर लक्ष देणं पूर्णपणे बंद करतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये चिडचिडपणा येतो आणि म्हणजे आपण स्वतः चांगलं दिसत नाही तर आपण घरात कोणतीही पॉझिटिव्ह वाईब ठेवू शकत नाही. म्हणून आधी आपल्याला स्वतःला एनर्जेटिक बनवायचं आहे. त्यासाठी योगा हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही योगा हा कुठूनही शिकू शकता. तुम्ही सूर्यनमस्कार जर स्लो करत असाल तर फास्ट करायचा. फास्ट केल्यामुळे तुमचं वजन कमी होते. जर तुम्ही डेली 25 सूर्यनमस्कार केले 24-25 तर तुमची हेल्थ खूपच चांगली राहील आणि तुम्ही दिवसभर एनर्जेटिक असणार. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि घरात देखील आणि स्वतःवर देखील तुम्ही लक्ष द्यायला सुरुवात करणार. 30 ते 40च्या वयाच्या दरम्यान आपल्याला बऱ्याचपैकी आपण वैतागून गेलेलो असतो आणि आपण आपल्याला आधीची जी लाईफ असते ती पूर्णपणे विसरून आपण विसरभोळे बनून जातो. तसं होऊ नये म्हणून योगा बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर मी तुमच्यासोबत इंटरेस्टिंग गोष्ट अशी शेअर करणार आहे. हे म्हणजे तुम्ही तूप बघत आहात. जर तुमची स्किन खूप लुकलुकीत आणि छान टवटवीत दिसायला हवी तर तुम्ही रोज 1 चमचा तूप घ्यायला हवे. डेली 1 चमचा तूप आपल्याला शरीरामध्ये जाऊ द्यायचं आहे. जर तुमचं वजन खूप वाढलं असेल तर तुम्ही सब्जाचं पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही बडीशोपचं देखील पाणी पिऊ शकता. इथे मी हळदीचं दूध घेतलेलं आहे तर चहाऐवजी मी हळदीचं दूध घेते जेणेकरून माझी चहा पूर्णपणे बंद व्हावी. त्यानंतर एक्सरसाइज केल्यानंतर सगळ्यात आधी बेस्ट आहे ते म्हणजे नाश्ता करणं. तर आपण सकाळी सगळ्यांना टिफिन वगैरे देऊन देतो आणि स्वतःचा नाश्ता राहून जातो. तर आधी सगळ्या महिलांनी हा नाश्ता करायलाच हवा. नाश्त्यामध्ये मला जास्त करून पोहे खूप आवडतात आणि त्यामध्ये जर आपले काही फ्रूट्स असतील त्या देखील टाकून मला आवडतात. म्हणजे पोहे माझ्यासाठी खूप उत्तम आहेत आणि मला प्रचंड पोहे आवडतात. त्यामध्ये तुम्ही डोसा देखील घेऊ शकता, ओट्स घेऊ शकता. ओट्सची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नक्की करेल. आता मी तुमच्यासोबत माझी स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती वांग डाग होऊ नये. जर वांग डाग एकदा झाले तर पूर्ण चेहरा खराब होतो आणि तो लवकर जात देखील नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतर आधी पूर्णपणे फेसवॉश मी करून घेतलेला आहे. मम्माअर्थचा राईस फेसवॉश मी इथे यूज केलेला आहे. बरेच सारे फेसवॉश यूज करून बघितलेले आहे. त्याच्यात मला मम्माअर्थचा राईस फेसवॉश बेस्ट वाटला. त्यानंतर आयुरचं जे क्लिन्झिंग मिल्क आहे त्याच्याने मी मसाज करून घेतलेला आहे. डेली CTM करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला चेहरा चांगला हवा असेल, टाईट हवा असेल तर मसाज करणं देखील गरजेचं असते. आणि तुम्ही 30च्या ओलांडली असेल, 30शी तुमची झालेली असेल, 35 असेल किंवा 40 असेल किंवा तुम्ही वयाच्या 45व्या वर्षी हा व्हिडिओ बघत असाल तर तरी देखील तुम्हाला ही रुटीन तुम्ही फॉलो करायला हवी.
क्लिन्झिंग छान मसाज केल्यानंतर चांगलं 10-15 मिनटं मसाज केल्यानंतर छान ड्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं मी स्प्रे बॉटल मारणार आहे. म्हणजे जे वॉटरचं लिक्विड असतं ते मी स्प्रे करून घेणार आहे. इथे रोज वॉटरचं लिक्विड आहे, त्यामध्ये मॉइश्चरायझर देखील आहे. जर तुमचा चेहरा पूर्णपणे खराब झाला असेल, काळपट झालेला असेल, तर तुम्ही ही रूटीन पटकन चालू करून घ्या. म्हणजे याच्याने 3 महिन्यानंतर तुम्हाला खूप छान फरक जाणवेल. तुम्हाला काहीही लावण्याची गरज पडणार नाही. रोज वॉटरचा स्प्रे केल्यानंतर त्याला मी टिश्यू पेपरने ड्राय करून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला जास्त रब करायचं नाही आहे, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला ब्लिचिंग होऊ शकते. म्हणून पूर्ण हलकं हाताने पूर्ण चेहरा पुसून घ्यायचा आहे. आता आपलं मॉइश्चरायझर बाकी आहे, तर मी ममाअर्थचं मॉइश्चरायझर इथं यूज केलेलं आहे. जी कोल्ड क्रीम असते ती मी थोडी टॅप करून इथं यूज केलेली आहे. तुमचा चेहरा ऑइली असू दे किंवा कसाही ड्राय असू दे, तुम्ही मॉइश्चरायझर लावणं स्किप करायचं नाही. चांगल्या कंपनीचं मॉइश्चरायझर खरेदी करायचं, म्हणजे ते जास्त दिवस देखील आपल्याला जाते. एकदाच आपल्याला इन्व्हेस्ट करायचे असते, ते 1 किंवा 2 महिने जाते. जर तुम्हाला मॉइश्चरायझर खरेदी करायचं नसेल तर याला बेस्ट ऑप्शन आहे बदामाचं तेल. रोज रात्री बदामाचं तेल आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. मला सकाळी कितीही उशीर झाला तरी मी ही रूटीन स्किप करत नाही. जेव्हापासून मला माहिती पडलं की CTM केल्यामुळे आपला चेहरा टवटवीत राहतो, तर मी ते नेहमीच करते आणि आता माझा चेहरा पूर्णपणे टाईट झालेला आहे. आता मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, जर तुम्ही 30शी ओलांडली असेल तर तुम्ही लिपचा वापर न करता तुम्ही स्टेपचा वापर करा. त्यामुळे तुम्हाला तुमचीवाली एनर्जी जास्त वाढेल आणि जास्त वय आपलं जसं आपण 40शी 50शी 60चे जे होतो तेव्हा आपल्याला याचा प्रॉब्लेम जास्त होतो, कारण आपण आधीपासूनच आपल्या बॉडीला सवय लावलेली असते लिपची. आता मी तुम्हाला माझ्या मिशोच्या साड्या, मी मिशोवरतून ज्या साड्या खरेदी केल्या होत्या ज्या छान निघालेल्या आहेत, ज्या मी रिटर्न केलेल्या नाहीत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणत्या ठिकाणाहून बघताय, कोणत्या लोकेशननं बघताय, मला कमेंट करून नक्की सांगा. मी अशा बऱ्याच साड्या किंवा बऱ्याचशा वस्तू मिशोवरनं खरेदी करत असते. जे चांगलं आहे ते आपण ठेवायचं, जे नसेल ते आपल्याला रिटर्न करता येतं आणि मेन म्हणजे इथे कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल असते आणि रिटर्न पॉलिसी ही बेस्ट असते. त्यामुळे मी तिथून खरेदी करते. बऱ्याचशा साड्या आणि वस्तू माझ्या चांगल्या येतात. ही जी पोपटी कलरची जी साडी आहे ती एवढी छान निघाली आहे. त्यावरचं ब्लाऊज पिंक कलरचं देखील मी हे ऑनलाईनच घेतलं होतं. ही साडी देखील ऑनलाईनच घेतली होती. जर तुम्ही गाऊन यूज करत नसाल तर घरी तुम्ही अशाही ड्रेस यूज करू शकता. हा थोडासा भरलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडी डिझाईन आहे. तुम्ही असा नाही, सिम्पल कॉट ड्रेस आता खूप निघाले आणि या ड्रेसवरती एवढं कम्फर्टेबल वाटतं. याची पॅन्ट वगैरे पण खूप सैल असते आणि कॉलरचा ड्रेस असल्यामुळे आपल्याला काम करायला देखील खूप इझी पडते. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि मी नेक्स्ट व्हिडिओ कोणता बनवायचा हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.